शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी कॉपी प्रकरणातील सर्वच आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी विविध शिक्षक संघटनेनं तहसीलदार शेवगाव यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली। तर ही कारवाई तात्काळ झाली नाही तर आम्ही सकल शिक्षक संघटनेच्या वतीनं पेपर तपासणीवर बहिष्कार टाकू असं निवेदनात म्हटलंय। तर यावेळी अरविंद देशमुख शेवगाव तालुका अध्यक्ष, संजय भुसारे जिल्हा कार्यवाहक, गोविंद वाणी, अशोक उगल मुगले, प्राचार्य विक्रम खैरे, राजेंद्र पानगव्हाणे, संजय मरकड, प्राध्यापक मालानी नितीन, बाळासाहेब कोकरे, आप्पासाहेब उभेदळ, समाधान आराख, आत्माराम दहिफळे आदींसह विविध शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। तर यावेळी नायब तहसीलदार रवींद्र बकरे यांनी हे निवेदन स्वीकारलं आणि आपल्या भावना शासनापर्यंत तात्काळ पोहोचू असं आश्वासन दिलं। तालुक्यामध्ये आम्ही जो 4 दिवसापूर्वी बालमटाकळी या ठिकाणी प्रकार घडला, गावातील गुंडांनी येऊन परीक्षा केंद्रावर धुडगूस घालत असताना त्याच्या हातामध्ये लाठ्या काठ्या होत्या। शिक्षक दहशतीखाली त्या ठिकाणी होते। शिक्षकांना भीती वाटत होती, शिक्षकांना भीती वाटत होती, पण मुजारी करत ते समोर येत होते। आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो, जसं बिहार राज्यात चाललंय असा प्रकार जर या ठिकाणी शेवगावमध्ये चालत असेल तर निश्चित अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेने सांगू इच्छितो की मागच्याही वर्षी बोर्डाला आम्ही सांगितलं होतं, हा शेवटच्या पेपरला प्रकार झाला म्हणून ठीक आहे, अन्यथा जर पहिल्याच पेपरला हा प्रकार झाला असता बाकीच्या सगळ्या पेपरवर आम्ही बहिष्कार टाकला असता। बोर्डाचे चेअरमन नगर आले होते मीटिंगला असताना, मी सांगितलं स्वतः, जर पाथर्डी शेवगावमध्ये हा प्रकार होतोय तुम्ही काय याच्यावर कार्यवाही करणार? पाथर्डी तालुक्यामध्ये बाहेरचे मुलं त्या ठिकाणी परीक्षेला येतात, त्याच्यावर तुम्ही काय कार्यवाही करता? ह्या सगळ्या प्रश्नांची उकल बोर्डांना त्या ठिकाणी विचारली तर त्याचं काही उत्तर देता आलं नाही। अहो, साधं माणसं वर जात असताना एखाद्या पोलीस कर्मचारी त्याला अडवायला पाहिजे होतं ना, एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला अडवायला पाहिजे होतं की तुम्ही वर का चालले भाऊ? आणि वर्गामध्ये जाऊन आमच्या महिला शिक्षिका यांना आरेरावीची भाषा वापरली, कुलूप तोडून वर गेले, केंद्राध्यक्षाला उलट भाषा केली आणि धमकी देण्याचं काम या ठिकाणी केलं। निश्चित अतिशय लाजिरवाणी आणि चुकीची बाब आहे। भविष्य काळात अशा प्रकारचे जर घडत असेल, आम्ही आमच्या संघटनेचा ठराव करून आता जे 10वीचे पेपर येणार आहेत या 10वीचे पेपरचा तपासणीवर बहिष्कार टाकणार आहोत। तसेच जर या आरोपींना अटक केलं नाही, बाकीच्या सर्व आरोपींना जर अटक केलं नाही तर आम्ही जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे संघटनेच्या वतीने जाणार आहोत, त्यांना निवेदन देणार आहोत आणि रस्त्यावर येण्याची आमची तयारी आहे। शिक्षकावर जर असे हल्ले होत असतील तर निश्चित आम्ही रस्त्यावर येण्याची आमची तयारी आहे। धन्यवाद। SSC परीक्षा केंद्र बालमटाकळीच्या उपकेंद्रावर भूगोल विषयाच्या पेपरच्या टायमाला जो गैरप्रकार त्या ठिकाणी झाला, त्या सर्व गोष्टीचा निषेध आमच्या शेवगाव तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना, मग माध्यमिक शिक्षक संघ असेल, शिक्षक भरती संघटना असेल, शिक्षक परिषद असेल, शिक्षक सेना असेल, सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। त्याचबरोबर आज सर्वच शिक्षक संघटनांच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब यांना मी निवेदन दिलेलं आहे आणि जे काही त्याच्यामध्ये सहभागी असलेले आरोपी असतील त्यांच्यावर उचित अशी कारवाई त्या ठिकाणी घडावी। कारण शेवटी शिक्षक म्हणून काम करत असताना त्याला योग्य संरक्षण जर मिळालं तरच ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडू शकते आणि भविष्यकाळात अशा प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत म्हणून पोलीस डिपार्टमेंटनं त्या ठिकाणी योग्य तसं संरक्षण देणं अतिशय गरजेचं होतं आणि गरजेचं असतानासुद्धा त्या ठिकाणी संरक्षण दिलं गेलं नाही। ही सुद्धा शासनाची त्या ठिकाणी अतिशय निराशक जनतेची भूमिका आहे आणि म्हणून या निमित्तानं आम्ही मागणी करून भविष्यकाळात असा गैरप्रकार जर झाला तर शासकीय कामकाजावर संपूर्ण संघटना त्या ठिकाणी बहिष्कार टाकणार आहे। प्रतिनिधी मुन्ना लाकडे, न्यूज टुडे 24, शेवगाव, अहमदनगर।